हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि माझा हरितालिकेच्या पूजेचा व्हिडिओ लाईव्ह गेलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल. सो त्या पूजेनंतरचा हा व्हिडिओ आहे. सो अशी सकाळ आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे फ्लावर्स आहेत सदाफुलीचे. आणि मी आणि मम्मी आम्ही दोघी मिळून निघालो आहोत बाजारात. आणि बाजारात आल्यानंतर इकडे दिसली आम्हाला अळूची पाने. आणि त्यामुळे असं मनात आलं की आज अळूवडी करू आपण. आणि उद्या बाप्पाही येणार आहेत, त्यामुळे काहीतरी स्पेशल होऊन जाईल म्हणून अळूची पाने आम्ही घेतलेली आहेत. आणि त्यानंतर हा बाजार तुम्ही बघूच शकता. म्हणजेच मार्केट कसं सजलेलं आहे, फुललेलं आहे. कारण आपला लाडका बाप्पा आता काही तासांवर येऊन ठेपलाय. म्हणजे आता काही तासातच बाप्पा आपल्या घरी येतील, सगळ्यांच्या घरी येतील. किंवा अपार्टमेंटमध्ये, सोसायट्यांमध्ये बाप्पा येतातच, हे तुम्हाला माहीतच असेल. तर ही वेगवेगळी फुले इकडे आहेत, वेगवेगळ्या कलरची. हे भरपूरच मला आवडलेलं, तर त्यामुळे मी इकडे बघत होते की काही छान वगैरे असं मला दिसतंय का. तर आम्हाला फ्लावर पॉट घ्यायचं होतं, पण ते काही भेटलं नाही. त्यानंतर आम्ही आलो घरी. आणि ही अळूची पाने तुम्ही बघू शकता, खूपच मोठी भेटलेली आहेत. सो बघू. आणि हे ड्रॅगन फ्रूट मी घेतलेलं आहे, बिकॉज आज फास्ट आहे माझा. सो ड्रॅगन फ्रूट अँड ऑल. आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता, सकाळी जाताना कसा होता आणि आत्ता कसा आहे. सो टायर्ड अँड फास्टिंग अँड ऑल. सो त्यानंतर मी इकडे थोडंफार लंच टाईप म्हणजे करून घेतलं, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. सो तुम्हाला हे पेर खाल्लेलं दिसत असेल, पण ते खाल्लेलं नाही आहे. ते जस्ट नॉर्मली साईडने मी कट केलं होतं. सो मी असा फलाहार घेतलेला आहे. सो येस, माझा अवतार तुम्ही बघू शकता. मी फेसवरून खूपच टायर्ड आणि असं तुम्हाला दिसत असेल, बिकॉज आज आहे फास्ट. आणि हा सर्वात मोठा फास्ट असतो. मी बाकी कोणते फास्ट सहसा पकडत नाही, पण हरितालिका हे लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे स्कूलमध्ये असल्यापासून 8th स्टँडर्डपासून मी हा उपवास पकडते आहे. सो येस, आज मी सकाळीच पूजा केली आहे आणि तो व्हिडिओ देखील लाईव्ह गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करत आहे. सो येस, आत्ताच मी थोडं बाहेर जाऊन आली आहे, तुम्ही आधीच्या क्लिप्समध्ये बघितलं असेल. सो येस, मी काही ज्वेलरी आणले आहेत, कारण गणपतीचे दिवस आहेत आणि आता थोडंफार फेस्टिव्ह लुक यासाठी. तर मला टेम्पल ज्वेलरी खूपच आवडतात, तर मी टेम्पल ज्वेलरीमध्ये काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सो हे असं एक आहे, तुम्ही बघू शकता. हे असं एक लॉंग पेंडंट टाईप मी घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. येस, सो हे मी तुम्हाला घालून दाखवेन, पण आता पॉसिबल नाही. तुम्ही बघू शकता कशी डिझाईन आहे ती. येस, त्यानंतर दुसरा आहे, हा एक आहे चोकर टाईप, तुम्हाला दिसत असेल. हा वेअर केल्यानंतर खूपच छान दिसतो आणि सगळ्या आउटफिटवर जातो हा. म्हणजे आपण नॉर्मली साडी वेअर करतोय किंवा कुर्ती, आणि फेस्टिव्ह लुक असा पूर्ण देऊन जातो आपल्याला. आणि ह्याचे कानातले तुम्ही बघू शकता इकडे, खूप छोटेसे बट व्हेरी एलिगंट असे आहेत. सो येस, हे घेतलेलं आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे हे टेम्पल झुमके. म्हणजे तसे झुमके माझ्याकडे भरपूर आहेत, पण हे टेम्पलमध्ये एक मी घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सो येस, छान दिसतील, आपण बघूया ट्राय करून. मी बेसिक छोटं दाखवते, कारण मी ओपन केलं आणि वेअर केलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होऊन जाईल. सो येस, आणि हे थोडंफार मी रेग्युलर, तुम्हाला दिसत नसेल नेट समथिंग, बट रेग्युलर वेअरसाठी स्टड्स घेतलेले आहेत. येस, हे इकडे लोटसचं आहे, ते मला बघितल्या भरपूर आवडलं होतं. लोटसचं आहे, मी वेअर केलं का तुम्हाला दाखवेन. आणि हे असं थोडंफार सुई धागा टाईप असं म्हणू शकतो आपण. सो हे असे घेतलेले आहेत. सो येस, ही अशी ज्वेलरी आणि ही मी थोडं घेऊन आलेले आहे फेस्टिव्ह सीझनसाठी. सो येस, ब्लॉग पुढे आपण कंटिन्यू करू. बाय बाय. सो तुम्ही आधी बघितलं असेल, मी अळूवडीची पाने घेऊन आली होती. सो त्यानंतर मी त्याची तयारी केलेली आहे. इकडे मी लाटण्याने ते आधी लाटून घेतलं आहे, बिकॉज तो देठ फोल्ड करताना खूप डिफिकल्ट होऊन जातं, दॅट्स वाय. आणि त्यानंतर मी असं हे त्याला सारण लावून घेतलेलं आहे. आणि उलट सुलट करून असं मी
जे टोटल सारण आहे ते लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इकडे फोल्ड करून घेत आहे व्यवस्थित, कारण ही पानं खूपच मोठी होती आणि सगळ्यांकडे अशीच होती बहुतेक, त्यामुळे घेतली मी. सो मी हे 4 पानांचं फोल्ड केलेलं आहे आणि त्यानंतर हे अशा प्रकारे मी फोल्ड करून घेते आहे आणि त्यावर देखील मी थोडं सारण लावून घेतलेलं आहे, कारण ते काय होईल की स्टिक होण्यास आपल्याला मदत होईल. आणि त्यानंतर अशा प्रकारे मी रोल तयार करून घेतलेला आहे आणि तो थोडासा चिपकावा त्यासाठी एक धाग्याने मी असं बांधून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच स्टीम करून घेतलेला आहे. कारण स्टीम करून आता मी ठेवले तर उद्या फक्त फ्राय केले आणि गार्निश केले की ते नैवेद्यासाठी तयार होतील. त्यानंतर लगेचच मी गेली गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. आमच्या इकडे जवळपासच गणपती बाप्पाचे मंदिर आहे, तिकडे मी जाऊन दर्शन घेतले कारण आज उपवासही होता. त्यानंतर इकडे मस्त मस्त गणपती बाप्पांच्या मूर्ती होत्या आणि बाप्पा सर्वांच्या घरी जाण्यासाठी सज्ज होते. आणि त्यानंतर आहे हा आमच्या अपार्टमेंट खाली बाप्पा येतात त्यांचा हा देखावा आहे. राम मंदिराचा देखावा यावर्षी ठेवलेला होता. त्यानंतर हे तुम्ही इकडे बघू शकता ढोल ताशा पथक. बाप्पाची मिरवणूक किंवा आगमन म्हटल्यावर ढोल ताशा पथक हे असतंच, त्याचा हा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ एंड करताना मला टाईम भेटला नाही, त्यामुळे ही बाप्पाची सुंदर मूर्ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.